आज खरं तर कॉलेजचं हे बदललेलं रूप पाहून हे प्रेझेंटेशन बघून पुन्हा एकदा कॉलेजला जावं असं वाटले. ग्रामीण भागातील विद्यार्थी एवढ्या पदावरती आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी काम करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं लाभण्याचं एका अवलिया व्यक्तीनं काम केलं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे स्वर्गीय अशोकराव माने साहेब. आणि या आमच्या सर्व प्रगती आणि जडणघडणीमध्ये त्यांचाही मोठा हात आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही विनम्र अभिवादन करतो त्यांच्या पवित्र स्मृतीस. आणि भैयासाहेब आपणास पुढील वाटचालीसाठी सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तर आम्हाला आमचा अभिमान वाटतो की आम्ही अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचं विद्यार्थी आहे. की मी आज जे आहे इथे उभी आहे, इथे काय मी कुठेही उभा राहून काहीही डिलिव्हर करू शकते. बी इट अ लोकल प्लॅटफॉर्म, बी इट अ ग्लोबल प्लॅटफॉर्म. दॅट इज ऑल बिकॉज ऑफ AMGY. I mean AMGY is one of the major factor in that, and I'm really thankful for that, and thank you so much for having us all here. Thank you so much. खरं तर 2008 पासून 2026 पर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता, पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण प्रवास साकार केला, ज्यांच्याबद्दल मला आवर्जून एका मिनिटात एवढंच म्हणावंसं वाटतं की सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. उरात आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा. नशीबही पालटलं आमचं या संघर्षाच्या काळानंतर, कारण कर्तृत्वाच्या जोरावर लिहिला जाईल स्वप्नांचा इतिहास नवा. ज्या फॅसिलिटी पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये मिळतात त्या ग्रामीण भागापर्यंत कशा पोचतील. कोल्हापूरचा विद्यार्थी पुण्याला जात असताना जे पुण्यात मिळतं ते माझ्या वाठारमध्ये वडगावमध्ये मिळतं, ही भावना त्याच्यामध्ये कशा प्रकारे उत्पन्न होईल. एवढ्या ग्रास रूटला उतरून आमची संस्था त्या ठिकाणी काम करते. निश्चितपणे